नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ आपला आवडला तर एक लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि इंस्टाला बघा नवीन नवीन व्हिडिओ टाकते ते बघा। तर ही घटना आहे एका दुर्दैवी कुटुंबाची। नांदेड जिल्ह्यातील भारसवाडा हे गाव, या गावात 7 महिन्यापूर्वी एक विवाह पार पडला होता। संतोष धनोरे आणि शीतल या दोघांचा 7 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं बघा। सुखी संसार चालू होता। शेत जमीन नसलेला अतिशय गरीब कुटुंब। हा संतोष मासे व्यवसाय करायचा, मासे घेऊन हायवेवर मासे विकण्यास बसायचा। सगळं सुरळीत चालू असताना शीतलला दिवस गेला आणि ती 3 महिन्याची प्रेग्नेंट होती। काळ आला आणि त्या संतोषचा रस्त्यावर मासे विकाय बसल्यानंतर भरधाव येणाऱ्या बलोराने त्याला उडवलं। दवाखान्यात नेसतो त्याचा मृत्यू झाला। हा संतोष खूप प्रेमळ आणि गावकऱ्यांचा लाडका, घरदाराचा लाडका, कुटुंबाचा लाडका, शांत स्वभावाचा होता। एक चांगला व्यक्ती जग सोडून गेला आणि जाताना तो 2 जीवांना पोरक करून गेला, एक शीतल आणि तिच्या पोटातील बाळ। दुर्दैवी घटना घडली 21 तारखेला, 21 मार्चला हा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला संतोषचा। गाव असावं तर असं, थोडाही वेळ न जाऊन 10-12 दिवसातच गाववाल्यांनी, सरपंचांनी निर्णय घेतला की त्या संतोषचा धाकटा भाऊ राजेश हा बिनलग्नाचा होता। अजून वासनेतून नाही तर कर्तव्यातून त्या शीतलचं आणि त्या राजेशचं लग्न लावून द्यायचं, म्हणजे त्या शीतलच्या पोटातील बाळाला एक बाप मिळेल, त्या शीतलला एक आधारस्तंभ निर्माण होईल। जर तसं गाववाल्यांनी केलं नसतं तर आज ती शीतल विधवा झाली असती आणि विधवा होऊन तिच्या बाळा। भारसवाडा हे गाव अतिशय एक जगापुढे प्रेरणादायी ठरणारं गाव ठरलंय आणि त्या गावातील माणसे, सरपंच आणि गावची पुढारी मंडळी यांनी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि त्या राजेशच्या कुटुंबापर्यंत हा निर्णय पोहोचवला। सगळ्यात आधी त्यांनी शीतलची सांगून तिला असं असं करू, आपण लग्न करू, तुझं दुसरं लग्न केल्यानंतर तुझ्या बाळाला बाप मिळेल, तुला आधार होईल। हातावर जगणारं कुटुंब होतं ते। तिची वय आल्यानंतर त्यांनी तिच्या कुटुंबातील राजेशला आणि तिच्या आत्याच्या आईवडिलांना हा प्रस्ताव मांडला। त्यांनी 3-4 दिवसाचा वेळ घेतला, पण समजवून सांगून की तुम्ही 2 जीवांचं वाटोळं होऊन देऊ नका। राजेशचा होकार आला, घरच्यांचा होकार आला। तातडीनं संतोष मेल्यानंतर 15 दिवसाच्या तातडीनं 5 एप्रिलला दोघांचा गावात साध्या पद्धतीने गाववाल्यांनी विवाह लावून दिला। खूप मोठी कामगिरी केली या गाववाल्यांनी, कारण की आज 2 जीवाला आधार देण्याचं काम या भारसवाडा या गावातील ग्रामस्थांनी, सरपंचांनी केले। गाव असावा तर असा। आणि न्यूज चॅनलशी त्यांनी बोलताना असं सांगितलं की आम्हाला खेळ करून दाखवायचं होतं, काहीतरी नवीन, किंवा हे लग्न वासनेतून नाही तर कर्तव्यामुळे केलेलं आहे। तर खूप छान, पहिल्यांदा असं वाटतं कुठल्या तरी गावाने चांगलं काम केलं, गावातल्या माणसांनी चांगलं काम केलं बघा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।